मराठवाड्यात पावसाळा सुरू होण्याआधीच चांगल्या पावसाची हजेरी लागली आणि बऱ्यापैकी अशा पल्लवित झाल्या, पाण्याचे साठे बऱ्यापैकी वाढले होते। पाऊस चांगला झाला, मात्र मध्यंतरी जवळपास 10 ते 12 दिवस पाण्याने दडी मारली आणि पिके धोक्यात आली होती। मात्र कालच्या 2 दिवसापासून मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो, त्यामुळे पिकांना सुद्धा उभारी भरलेली आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जायकवाडीमध्ये पावसाळ्याचे 2 महिने झालेले आहेत, मात्र तो आता जवळपास 78% भरलेला आहे। मी आता जायकवाडीवरच आहे, आपण बघू शकतो की हा पाणी साठा 78% पावसाळा संपून गेल्यानंतरही कधी कधी होत नव्हता, मात्र पावसाळा सुरू होऊन 2च महिने झाले आणि 2 महिन्यात जवळपास 78% पाणीसाठा जायकवाडीच्या धरणामध्ये आलेला आहे। निश्चितपणे नाशिक नगरकडे झालेल्या पावसाचा हा फायदा आहे, मात्र धरणाच्या कॅचमेंटमध्ये सुद्धा जो आहे पाऊस पडलेला, त्यामुळे जवळपास 78% आणि आणखी 2 महिने आहेत, त्यामुळे पावसाळ्याचे 2 महिने असल्यामुळे हे धरण 100% पूर्णपणे भरू शकतं आणि पाणी सोडण्याची वेळ सुद्धा निश्चित येऊ शकते। माझ्यासोबत अधिकारी आहे जायकवाडीचे अब्दुल बारी सर। बारी सर, आता पाण्याचा स्टॉक किती आहे आणि कशा पद्धतीचा फ्लो आहे? आज दिनांक 23/7/2025 रोजी आज पाणी साठा आपल्याकडे 78% झालेला आहे आणि पाण्याची लेवल जी आहे 1517.77 फुटामध्ये झालेली आहे आपल्याकडे। आणि सध्या पाण्याची आवक 2000 क्युसेकनी पाण्याची आवक आपल्याकडे होत आहे। आता आवक थोडी कमी झाली, आवक कमी झालेली आहे। मध्यंतरी पाऊस थांबल्यामुळे नाशिककडच्या भागात पाऊस थांबला आणि नगर जिल्ह्यात पाऊस थांबल्यामुळे आवक आपली कमी झालेली आहे। बरं, आता किती आवर्तन सुरू आहेत? काही खरीपासाठी पाणी सोडलं? पैठण उजव्या कालव्यासाठी खरीपासाठी पाणी सध्या आवर्तन चालू आहे, पहिली पाळी चालू आहे आणि उजवा कालवाद्वारे मादनगाव धरणासाठी पाणी देण्यात येत आहे। एक आपल्याला अंदाजितच बोलावं लागेल, धरण तर भरेल, आपण आशावादीच असतो कारण धरण भरलं पाहिजे। तर पाण्याची काही चिंता करण्यासारखी गरज नाही, पिण्याच्या तर पाण्याची चिंता नाही। सध्या स्थितीत आपल्याकडं 1-1.5 वर्ष पूर्ण एवढं पाणी साठा आपल्याकडे झालेलं आहे आणि आता 2 महिने जसं आपण सांगितलं 2 महिने पाऊस शिल्लक आहे, तर 100% आपलं धरण भरण आणि पाणी सोडण्याची आपल्यावर वेळ येणार आहे। निश्चितपणे पाणी सोडण्याची वेळ आपल्यावर आलीच पाहिजे, ही आपण सगळी मिळून अपेक्षा करू, कारण मराठवाड्याचा दुष्काळ आपण बघितलेला आहे आणि एकंदरीतच आपण बघतो 78% पाणी हे निश्चितपणे मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जायकवाडीच्या पाण्यावर जवळपास 70% मराठवाड्याची शेती आणि 70% पिण्याचं पाणी जे आहे या ठिकाणी अवलंबून आहे या धरणावर। त्यामुळं जसं बारी सरांनी म्हटलं की हे धरण भरलं पाहिजे आणि आपल्यावर पाणी सोडण्याची वेळ आलीच पाहिजे। माझी सुद्धा हीच इच्छा आहे, कारण मी ग्रामीण भागात जातो, बऱ्यापैकी दुष्काळ मी बघितलेला आहे। पिण्याच्या पाण्याची समस्या लोकांना प्रचंड जाणवते, पिकांमुळे शेतकरी हातबल होतात, त्या सगळ्यांचा परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढतो। त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला सुद्धा वाटेल की या धरणातून पाणी सोडण्याची वेळ आलीच पाहिजे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पैठण।